नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण मागच्या व्हिडिओमध्ये 36 साईजच्या प्रिन्सेस कट ब्लाऊजची पूर्ण कटिंग कशी करायची ते पाहिलं होतं। तर आज आपण कटिंग केलेल्या ब्लाऊजची शिलाई कशी करायची ते स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण बघा। तर मी घेतलेला आहे ब्लाऊजच्या पाठीमागच्या गळ्याचा भाग। आपल्याला ब्लाऊज पीस ही सरळ ठेवायची आहे आणि त्यावर अस्तर उलट ठेवायचे आहे आणि गळ्याला 2 रेषा इतकं अंतर सोडून शिलाई द्यायची आहे। आता आपल्याला गळ्याच्या खालच्या बाजूने कमरेच्या बाजूने अर्धा इंच इतका अंतर घेऊन शिलाई द्यायची आहे। आणि एक्स्ट्राचा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे गळ्याचा आणि कमरेच्या बाजूचा। आणि आता छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत। तर आता आपण ब्लाऊज सरळ करून घेऊयात। तर मी ब्लाऊज सरळ करून घेतलेला आहे। आता आपल्याला गळ्याला शिलाई द्यायची आहे। गळ्याला शिलाई देताना कॉर्नरवर शिलाई द्यायची आहे। तर आता आपल्याला पूर्ण ब्लाऊजच्या अस्तर व ब्लाऊज पीस जोडून घ्यायची आहे। आता एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे। तर आता आपला पाठीमागील भाग तयार झालेला आहे। आपल्याला आता पाठीमागील भागाला टक्स द्यायचे आहे। त्यासाठी आपल्याला पाठीमागील भागाचं सेंटर काढायचं आहे आणि आपल्याला खडूने मार्किंग करून घ्यायची आहे अशा प्रकारे। आणि आपल्याला टक्सची उंची ही 4 इंचावर घ्यायची आहे व रुंदी ही अर्धा इंच घ्यायची आहे।
तर मी अशा प्रकारे एका साईडचा टक्स दिलेला आहे। तर आता आपण दुसऱ्या साईडचाही टक्स अशाच प्रकारे देऊन घेऊयात। आता आपल्याला समोरचे भाग घ्यायचे आहेत आणि एकमेकांसमोर अशा प्रकारे ठेवायचे आहेत। गळ्याच्या बाजू दोन्ही एकमेकांसमोर ठेवायचे आहेत आणि ब्लाऊज पीसचे भागही सरळच ठेवायचे आहेत। अशा प्रकारे ब्लाऊज पीसची ही सरळच बाजू ठेवायची आहे आणि अस्तरची ही सरळच बाजू ठेवायची आहे व तर आता आपण समोरच्या भागाला शिलाई देऊन घेऊयात। शिलाई ही आपल्याला कॉर्नरवरून द्यायची आहे। आणि आता आपल्याला एक्स्ट्राचा कापड कट करून घ्यायचा आहे। तर पाहू शकता आपले भाग शिलाई देऊन तयार झालेले आहेत। तर आता आपल्याला या दोन्ही भागाला जॉईंट करून घ्यायचं आहे। आपल्या पूर्ण भागाला शिलाई देऊन झालेली आहे। तर आता आपल्याला हे भाग जॉईंट करून घ्यायचे आहेत। तर मी जॉईंट करून घेत आहे। आपल्याला अर्धा इंच इतकी शिलाई सोडून आपल्याला शिलाई द्यायची आहे। पाहू शकता आपले प्रिन्सेस कटचे भाग जोडून झालेले आहेत। दोन्हीही तयार झालेले आहेत। तर आता आपल्याला एक पट्टी 3 इंचाची व एक 2.5 इंचाची पट्टी घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला पट्टी ही ठेवायची आहे व 2 रेषा इतका अंतर घेऊन आपल्याला शिलाई द्यायची आहे। आणि आता आपल्याला पट्टी ही सरळ करायची आहे व फोल्ड करून अशा प्रकारे फोल्ड करायची आहे आणि अजून एक फोल्ड करून आपल्याला त्यावरून शिलाई द्यायची आहे।
तर पाहू शकता आपली पट्टी लावून तयार आहे। आता आपल्याला लावायची आहे हुक्काची पट्टी। त्यासाठी आपल्याला 2.5 इंचाची पट्टी घ्यायची आहे आणि ती डबल फोल्ड करायची आहे व आपल्याला पट्टी ही ब्लाऊजच्या सरळ बाजूकडून ठेवायची आहे व पाऊण इंच इतकं अंतर घेऊन आपल्याला शिलाई द्यायची आहे। आणि आता पट्टी ही आपल्याला खालच्या बाजूने फोल्ड करून दुसरी एक शिलाई द्यायची आहे व त्याच्याच बाजूला आपल्याला 1 इंचापर्यंत अंतर घेऊन दुसरी एक शिलाई द्यायची आहे अशा प्रकारे। तर आपल्या दोन्ही बाजूच्या पट्ट्या लावून तयार झालेल्या आहेत। तर आता आपल्याला कोणत्या बाजूचा जर गळा कमी जास्त झाला असेल तर तो थोडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। आणि आता आपल्याला लावायची आहे कमरपट्टी। त्यासाठी आपल्याला 1.5 इंचाची एक पट्टी घ्यायची आहे आणि तिला पाऊण इंच इतके दुमडून शिलाई द्यायची आहे व आपल्याला अशा प्रकारे ठेवून पाऊण इंचापर्यंत इतकी एक शिलाई द्यायची आहे। आणि एक्स्ट्राचं कापड थोडंसं कट करायचं आहे व पट्टी अशा प्रकारे आपल्याला त्यावर एक दाब शिलाई द्यायची आहे। दाब शिलाई दिल्यानंतर आपल्याला पट्टी ही खालच्या साईडने फोल्ड करून आपल्याला त्यावरून दुसरी एक शिलाई द्यायची आहे। तर पाहू शकता आपल्या एका बाजूची पट्टी लावून तयार झालेली आहे। अशाच प्रकारे आपल्याला दुसऱ्या साईडला ही पट्टी लावून घ्यायची आहे। तर पाहू शकता आपले दोन्ही प्रिन्सेस कटचे भाग तयार झालेले आहेत। आता त्याला आपल्याला गोट लावायचा आहे। त्यासाठी आपल्याला 1.5 इंचाच्या 2 पट्ट्या घ्यायच्या आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करायचं आहे व आपल्याला गळ्याच्या बाजूवर ठेवायचं आहे व पाऊण इंच इतकी आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे।
तर आपला एका साईडचा गोट लावून तयार झालेला आहे। आता आपल्याला दुसऱ्या साईडला बी अशाच प्रकारे गोट लावून घ्यायचा आहे। तर आता आपले दोन्ही भाग तयार झालेले आहेत। आता आपल्याला पाठीमागचा भाग घ्यायचा आहे आणि शोल्डर जॉईंट करायचा आहे। त्यासाठी आपल्याला पाठीमागचा घ्यायचा आहे भाग आणि त्यावर आपल्याला पाठीमागचा भाग सरळ ठेवायचा आहे व समोरचे भाग आपल्याला उलटे ठेवायचे आहेत अशा प्रकारे। आणि आता आपल्याला शोल्डर जॉईंट करून घ्यायचा आहे। शोल्डर जॉईंट करण्यासाठी आपल्याला अर्धा इंच अंतर सोडूनच आपल्याला शोल्डर जॉईंट करायचा आहे। तर अशा प्रकारे आपले शोल्डर जॉईंट करून झालेले आहेत। तर आता आपल्याला पाठीमागचा भाग सरळ ठेवायचा आहे आणि पाठीमागच्या भागाच्या सेंटरवर आपल्याला समोरचा भाग ठेवायचा आहे व दोन्ही भाग चेक करून घ्यायचे आहेत। कोणता भाग जास्त व कमी होऊ नये, जर जास्त कमी झाला असेल तर तो आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे। कारण बाही जोडताना आपली बाहीची शिलाई ही सरळ येते बरोबर, त्यासाठी आपल्याला अगोदरच चेक करायचं असतं असं। तर आता आपल्याला बाही स्टिच करून घ्यायची आहे। त्यासाठी आपल्याला ब्लाऊज पीसची बाही ही सरळ ठेवायची आहे आणि आपल्याला त्यावर अस्तर हे उलट ठेवायचं आहे व आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायची आहे अशा प्रकारे। आणि आता आपल्याला त्यावर एक दाब शिलाई द्यायची आहे। हाताने प्रेस करत आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे। आणि आता आपल्याला पूर्ण बाहीला शिलाई देऊन घ्यायची आहे।
तर आपली बाहीला शिलाई देऊन झालेली आहे. आता दुसऱ्या बाहीला शिलाई देऊन घ्यायची आहे अशाच प्रकारे. आता दाब शिलाई द्यायची आहे. आणि आता पूर्ण बाहीला शिलाई देऊन घ्यायची आहे. तर आता आपल्या दोन्ही बाह्यांना शिलाई देऊन झालेली आहे. आता आपल्याला बाहीचं एक्स्ट्रा कापड हे कट करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला बाहीचं सेंटर मार्क करायचं आहे. तर आता आपण दुसऱ्याही बाहीचं एक्स्ट्रा कापड कट करून घेऊयात. आणि आता आपल्याला ब्लाऊजला बाही जोडायची आहे. त्यासाठी आपल्याला ब्लाऊज हे सरळ टाकायचं आहे अशा प्रकारे व बाहीचं सेंटर आपल्याला ब्लाऊजच्या शोल्डरवर ठेवायचं आहे सेंटरवर व शिलाई देऊन घ्यायची आहे. आपल्याला अर्धा इंच इतकी शिलाई द्यायची आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे आपली बाही एक बाही जोडून तयार झालेली आहे. आपल्या बाहीला कुठेही चून वगैरे आलेली नाही आहे. आपली बाही परफेक्ट बसलेली आहे. तर आता अशाच प्रकारे आपल्याला दुसरीही बाही जोडून घ्यायची आहे. तर आपली बाही ही जोडून झालेली आहे. आता आपल्याला ब्लाऊज सरळ करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला ब्लाऊज सरळ करून घ्यायचा आहे व बाहीला बाही जोडायची आहे व खालच्या बाजूने दोन्हीही बाजू जोडून घ्यायच्या आहेत व एक शिलाई अशा प्रकारे देऊन घ्यायची आहे. आणि हे एक्स्ट्राचं कापड आपल्याला थोडंसं कट करायचं आहे. दुसरीही बाजूकडून आपल्याला अशाच प्रकारे शिलाई देऊन घ्यायची आहे. अगोदर आपल्याला अशा प्रकारे समोरचा भाग हा आपल्याला सेंटरवर ठेवायचा आहे आणि आपल्याला पिन लावून घ्यायचे आहेत. म्हणजेच आपले दोन्ही भाग बरोबर येतील. व आता आपल्याला एक या बाजूनेही शिलाई देऊन घ्यायची आहे.
तर आपल्याला दोन्ही भागाकडून शिलाई देऊन झालेले आहे. ते एक्स्ट्राचं कापड आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि ब्लाऊज आपल्याला उलटं करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला माप टाकायचं आहे. त्यासाठी आपली कंबर आहे 30 इंच. त्यासाठी आपल्याला कमरेचा चौथा भाग म्हणजे 7.5 इंच टाकायचा आहे आणि छातीचं माप टाकायचं आहे 9 इंचावर. आपलं 36 साईजचं ब्लाऊज असल्यामुळे 9 इंच टाकायचं आहे व आपल्या बाहीचं राऊंड आहे 11 इंच. त्यासाठी आपल्याला 5.5 इंचावर एक माप टाकायचं आहे आणि तिन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे खडूने आपल्याला तिन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आहेत व एक शिलाई द्यायची आहे सरळ. तर अशाच प्रकारे आपल्याला दुसऱ्या साईडने मापे टाकायची आहेत आणि एक सरळ रेषावरून आपल्याला सरळ शिलाई द्यायची आहे. तर मी आता शिलाई देऊन घेत आहे. पाहू शकता आपल्या शिलाई ही सरळ आलेली आहे, म्हणजेच आपलं ब्लाऊजही फिटिंगमध्ये चांगलं येणार आहे. कारण शिलाई सरळ आली तरच ब्लाऊज सरळ येतं शिवण्यामध्ये. पहा आपली बाहीची शिलाई एकदम बरोबर आलेली आहे, खालीवर झालेली नाही आहे. आपला गोटही एकदम बरोबर आलेला आहे आणि पाठीमागचा गळाही छान आलेला आहे, पानगळा. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा व व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की भेट द्या व चॅनलला सबस्क्राईब करा.